झेंडू ती बघ तनू बसली. तुम्हाला कसं माहिती? तिने तिच्या सोशल साईटवर फोटो टाकला होता जो मी बघितला होता. हा पम्मीदी केवढ्या हुशार आहात तुम्ही. ते तर मी आहेच ग, पण माझी ही हुशारी त्या शुभूच्या मम्मीला नाही ना माहित. पम्मीदी त्यांचा हसण्याचा आवाज येतोय. तन्वी तर आहेच, पण तिच्यासोबत बसलेला तो शुभंकर तर नाही ना. झेंडू लेट्स गो. एक्सक्यूज मी. हा ओएमजी तानू, तुम्ही इथे कशा? मी इथे शूटिंग आणि ग्लॅड टू मीट यू हिअर इन पुणे. कोण आहे त्या? अरे या त्या आहेत ज्यांनी मला मोठ्या संकटातून वाचवलं आणि त्या शुभंकर बद्दल सांगितलं. अच्छा अच्छा, या आहेत का त्या? तन्वीने मला तुमच्याबद्दल खूप सांगितलं होतं. नाईस टू मीट यू. थँक्यू थँक्यू. हेलो हेलो. हा मुलगा कोण? हा माझा होणारा नवरा. अहो तुम्ही नाही का मला त्या दिवशी शुभंकर बद्दल सांगितलं. मी ताबडतोब नकार दिला आणि मग मी ह्याच्यासोबत डेटला गेले आणि मला हा आवडला. ओ आमचं छान बोलणं झालं आणि आम्ही ठरवलं लग्न करायचं. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. पण मग शुभू? त्याचं नावही घेऊ नका. तो इथे येणार नाहीये का? तो इथे कशाला येईल? तो इथे कसा असेल? कारण तो इथे येणारच नाहीये, कारण तो इथे नाहीच आहे. तो नाही येणार इथे. का हसताय तुम्ही? आनंद, मला खूप आनंद झालाय. कसला आनंद? तुमच्या दोघांचं लग्न ठरलंय ना. मस्त मस्त आनंद झालाय. छान दिसता तुम्ही दोघं एकत्र. लवकरात लवकर लग्न करा. असे सुखी राहा शुभंकरचं लग्न होईपर्यंत. हा नाही नाही काही नाही काही नाही. परत एकदा काँग्रेट्स काँग्रेट्स काँग्रेट्स. झेंडू लेट्स गो. रन 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 रन. झेंडू शुभू तर इथे नाहीये ग. मग तो कुठे आहे? तो कुठेही असू दे, त्याला आपण बरोबर शोधून काढू. पण तो इथे नाहीये ना हे महत्वाचं. आणि या तनूचं पण लग्न ठरलंय. पण बाईंनी हा काय डाव खेळलाय? आता या शरूचा डाव तिच्यावरच पलटवते की नाही ते बघ. आणि नाही ना पलटवला तर नाव नाही लावणार मी पम्मी. PUMMMY. नो नो नो, PUMMMY. अरे कुठे राहिला हा केकू? मला त्याला गुड न्यूज द्यायची आहे. कधी येणार? अरे झेंडू हे घ्या पेढे. आणलेस? बघू बघू. हा पेढा किती गोड आहे ना. आता ते मला कसं कळणार? अगं खाऊन बघ. ओपन युअर माउथ. पम्मीदी खरंच अमृतासारखे गोड आहेत पेढे. OMG, ही अमृता कोण ग? पम्मीदी अमृत. अमृत म्हणायचंय मला. ओ अरे हो, पेड्यांबरोबर फोटो तर राहिलाच. एक काम कर, बूमरँग कर. हे रेडी? येस. बघू बघू.
हॅशटॅग स्वीट पम्मी विथ हॅशटॅग स्वीट पेढे पोस्ट. पम्मी दी खूप बरं वाटतंय आज. गेले कित्येक दिवस तुम्ही टेन्शन मध्ये होता, पण तुम्हाला असा आनंदी बघून खूप छान वाटतंय. हो ना, ते म्हणतात ना आनंद अंगणात मावेना. पम्मी दी अंगणात नाही गगनात. आनंद गगनात मावेना. हा, आनंद गगनात मावेना मावेना, हे आनंद गगनात मावेना मावेना. अरे वा, एवढा काय आनंद झालाय. अरे केकू आलास तू. बस का, तुम्ही बोलवला आणि मी येणार नाही असं कधी झालंय का? बरं का बोलवलं सांगते ना, पण आधी हा पेढा खा. ओपन युअर माउथ. हा हा हा. ए गोड आहे की नाही पेढा? अहो पम्मी मॅडम, तुमच्या हाताने कारलं सुद्धा गोड लागल. ओएमजी टू मच. हे घे अजून एक पेढा तुझ्यासाठी, याच गोष्टीसाठी. अहो पण झालंय काय? केकू मला सांग, शुभूच्या मम्मीने शुभूला कुठे पाठवलेलं? पुण्याला, तन्वीला भेटायला. नो नो नो, आम्ही गेलो होतो ना पुण्याला तन्वीला भेटायला. पण तन्वी आणि शुभूचं काहीच नाहीये, आणि मुळात शुभू पुण्यातच नाहीये. काय सांगता? म्हणजे शुभंकर पुण्याला नाहीये, मग कुठे गेला? तेच शोधायचं आता. पण शुभूच्या मम्मीने खेळलेला डाव माझ्या लक्षात आलाय. आता हे तिला माझ्या हाताने पेढा भरून सांगायचे. हा, ए तोपर्यंत काय होतं ते? आनंद गगनात मावेना. हा, आनंद गगनात मावेना मावेना. एक मन, आनंद गगनात मावेना मावेना. हे बघ, हे असं होतं. चुकीच्या मापाचं ब्लाऊज दिलं होतं. घाई गडबडीत होत असतं असं. होतं ना, पण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको असं मला वाटतं. बघ, आता तुझी इथे यायची खेप वाढली ना. नाही हो, असं काही नाहीये. हे अगदी बरोबर मापाचं ब्लाऊज आहे. बरं. तुझा वेळ वाया नाही गेला ना? नाही, मी सगळं काम आवरून आले. बरं झालं ना मी चुकीच्या मापाचं ब्लाऊज दिलं ते. नाहीतर तू काही पुन्हा घरी आली नसतीस. नाही, आले असते मी. कधी? बाळ आल्यावर? म्हणजे तू तुझ्या मित्राला भेटायला आली असतीस ग, पण त्याच्या आईला भेटायला आली नसतीस. नाही नाही, मी तुम्हालाच भेटायला आले असते. बर, मी हे ब्लाऊज ना घरी जाऊन शिवते. अगं घरी का? कामावर शिव ना. कामावर बाकीचे काम पण असतात ना. अगं पण तुझी किती दगदग होईल. नाही नाही, घरच्या मशीनवर शिवते ना. नक्की? हा. बाईंना या अश्विनीची किती काळजी आहे. तिला फक्त मखरात बसवायचं बाकी आहे. जाऊ दे ना कविता, तू कशाला एवढी चिडचिड करतेस? आणि आपण जाऊया तिथून निघून. हे असं ऐकत बसणं म्हणजे स्वतःच्याच घरात चोर असल्यासारखं वाटतंय मला. घरातल्या माणसांना किंमत मिळणार नसेल तर मग चोरी करावीच लागणार ना. कविता अगं, आईने पाहिलं तर फासावर नाही देणार. मला तर आत्ताच्या आत्ता त्या अश्विनीला घराबाहेर काढावंसं वाटतंय. अगं कविता, तू हळू बोल बरं जरा. आईने ऐकलं ना तर. आणि आपण जाऊया तिथून, चल. मला ऐकायचंय त्या काय बोलतायत ते. कविता ऐक ना माझं, जाऊयात आपण इथून. कविता, पण कोण आहे? काय कुजबूज चालली आहे तुमची? बाबा, ते हात बघा ना काय चाललंय. काय हात काय? बघा. अरे आतमध्ये तर ही अश्विनी आहे. हो ना बाबा, आई बघा ना त्या अश्विनीशी कशा गोड गोड गप्पा मारतायत ते. रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने त्या मुलीला घरात बोलवतात. बाबा, तुम्हीच समजावा ना आईंना. अगं ही अश्विनी चांगली मुलगी आहे हे मी शारदाला यापूर्वीच सांगितलं होतं, पण तिला ते आता कळलं. काय चाललंय तुमचं?
ते आई ते आम्ही आई काही चहा वगैरे हवाय का विचारायला आले होते. नको, मी स्वतः करणार आहे. अरे वा, छान छान. नाही, तुझं चहा करतच असशील तर माझ्यासाठीही एक कप कर. नाही, मी फक्त अश्विनीसाठी आणि माझ्यासाठी चहा करणार आहे. चल अश्विनी. ये, हे आमचं किचन. आवडलं? हा, कसं आहे? छान आहे. ह्या आमच्या स्वयंपाकघरात आजपर्यंत कधीच कुणी आचारी वगैरे कामाला नव्हता. कसं असतं ना, घरच्या बाईच्या हातची जी चव असते ना, ती बाहेरच्या माणसाच्या हाताला येत नाही. हो की नाही? तू बस, मी चहा करते. ऐका ना, मी चहा करू का? तू चहा करतेस? म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. चालेल ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, साखर अगदी कमी घालायची. बरं, तुम्ही बसा ना, मी करते. बघतोयस ना मंदर, काय केलं होतं रे मी? शूटिंगला जाऊन फक्त शुभंकर आणि अश्विनीचा फोटोच काढला होता ना. त्यावर बाईंनी माझ्या हातचं जेवण सोडलं. आणि ही मुलगी त्यांच्याशी इतकं खोटं वागली तरी पण त्यांना तिच्याच हातचा चहा प्यायचा आहे. कविता, आवाज कमी. काय म्हणजे हळू बोल ना जरा, आतमध्ये आवाज गेला तर. जाऊ दे, आज माझी व्यथा, माझे दुःख सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे मी. नाही, ते सांगू आपण नंतर जगाला ओरडून, पण आधी आत काय चाललंय ते ऐक ना. कसा झालाय चहा? म्हणजे काही कमी जास्त? खरं सांगायचंय ना? हो, म्हणजे काही चूक झाली असेल तर मी लगेच सुधारे ना. मस्त झालाय चहा. असा चहा मी जगात कुठेही प्यालेला नाहीये. मस्त झालाय. हो का? लग्नाच्या पहिल्या दिवशी मी अगदी हेच वाक्य ऐकलं होतं. कविता, असा चहा मी जगात कुठेच नाही प्यायले ग. नाही, मी तेच ऐकलं होतं. आणि आज ऐकतोय ना काय बोलतायत ते. इतके दिवस सकाळी लवकर उठून ह्यांच्यासाठी चहा बनवत होते मी, तेव्हा माझ्या हातचा चहा गोड लागत होता. आणि आज अचानक हिच्या हातचा चहा यांना गोड लागतोय. कविता, हात जोडतो, जरा हळू बोल ना, ऐकू जाईल आतमध्ये, मागे काही नाही. अश्विनी. हा, अगं तू माझे ब्लाऊज घरी घेऊन जातेस शिवायला, आईला काय सांगणार आहेस? म्हणजे? अगं म्हणजे आईला सांगणार आहेस का की हे माझेच ब्लाऊज शिवतेस म्हणून? हो. मग ती रागावणार नाही? पण आई का रागवेन? अगं असं काय करतेस अश्विनी? आत्ता गेल्या काही दिवसापूर्वी शुभंकर वरनं तुमच्या घरात वादावादी नव्हती का झाली? साहजिकच आहे, तिच्या मनात अजून तो राग असणारच. नाही, उलट मी येताना आई म्हणाली, तुमच्यामध्ये झालेले गैरसमज दूर होत असतील तर चांगलंच आहे ना. हो का? हो अश्विनी, आता मात्र खरंच सगळे गैरसमज दूर झालेत. हो ना? हा, आता कोणाच्याच मनात कोणाबद्दल राग नाहीये. रुपाली, काय झालं एवढं चिडचिड करायला? एवढं चिडायला काय झालं म्हणजे? ही सगळी कामं ना मलाच करावी लागतात. आणि तू काय करत होतीस ग इतक्या वेळ फोनवर? अगं आशू बरोबर बोलत होते. ती गेलीये शुभंकरच्या घरी. नगरकरबाईंनी तिच्याकडे ब्लाऊज शिवायला टाकलेत
आता त्या बाईचे कपडे शिवायला घ्यायची काय गरज होती? नंतर चुकलं ना तर परत इथे यायची वाद घालत. अगं रुपाली, कशाला चिडतीस एवढं? तुझा अजून पण का राग आहे त्या बाईवर? तू विसरली असशील ग, पण मी नाही विसरले तिने इथे येऊन केलेला तमाशा. आणि तुझं काय ग? करा, हा करा करा त्यांची सेवा. रुपाली, अगं काय सेवा केली? काहीतरी कामच सांगितलंय ना. काम करण्याच्या कारणानं ना एक दिवस चांगलंच कामाला लावेल ही बाई तुम्हाला. बघा असं काय काम सांगितलं त्यांनी? ब्लाउजच शिवायला सांगितलेत ना, आणि तेही आपण शिवण काम करतो म्हणून. त्यातून जर वाद मिटणार असतील, गैरसमज दूर होणार असेल तर काय हरकत आहे? होतील. अजूनही काही गैरसमज असतील ना तर ते दूर होतील. तुझ्या घरच्यांचे किंवा तुझ्या मम्मी दिदीचे. शारू 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 शारू, कुठेस तू शारू? ए शारू! अगं ए, चप्पल बाहेर काढ आधी. कबू, शारू कुठे? चप्पल बाहेर काढ. OMG, काय आरडाओरडा चाललाय ग? आणि इथे का आलीयस तू? शारू कुठे? एक मिनिट, इथे कोणीही शरू राहत नाही. मंदू, आईला असं बोलणार आहेस तू? हा? आणि काय तुम्ही दोघांनी मिळून आईला घराबाहेर काढलं की काय? अहो, काय बोलताय काय? हो, शारू अहो. शारू, ए शारू शारू शारू. अरे हे नाव का, काय झालं? नाही, काय लग्नानंतर सुरुवातीला काही दिवस मी तिला शरूच हाक मारायचो. ओ हाऊ रोमॅन्टिक वत्सू. वत्सू? हे कोण? काय ना, मला लोकांना लाडाने हाक मारायला खूप आवडतं. मग वत्सू कुठे तुझी शारू? हा? शारू शारू शारू. ए शारू, काय आरडाओरडा चाललाय? काय चाललाय आरडाओरडा? शारू. शारू. मम्मी, तुम्ही इथे? बघा ना आई, डायरेक्ट घरात आली. आणि त्यात आली तर आली चप्पल घालून आत आली. आता मी घराची मोठी सून आहे ना, मोठी सुनेच्या नात्याने मी तिला चप्पल बाहेर काढायला सांगितली. असू दे ग, एखाद्याच्या स्वभावाला औषध नसतं. मम्मी, हे काय? मला आधी जरा कळवायचं ना, तर मी औक्षणाची तयारी नसती का केली? एक मिनिट. ऑक्शन? औक्षण नाही, औक्षण. औक्षण म्हणजे आरती. ओ आरती. OMG, बघतेस ना झेंडू, माझी आरती. कशाला उगाच? हो, मग तुम्ही एवढ्या दिवसांनी आमच्या घरी आलात, मग आरती करायला नको? आई आता हिचा पण पाहुणचार करणार आहेत का? आज कसं काय येणं केलं? काय ना, माझ्याकडे एकदम ढासू कारण आहे. ठोस कारण म्हणायचं का तुम्हाला? असं पण म्हणू शकते, पण माझ्याकडे जे आहे ना ते ढासूच आहे बघ. म्हणूनच मी तुझ्यासाठी ना पेढे घेऊन आले, तुला भरवायला. झेंडू कप. पण का? म्हणजे एकदम मला भरवायला? कुठली परीक्षा वगैरे पास झालात की काय? नाही, म्हणजे एवढा कसला आनंद झालाय? काय आहे? तू म्हणाली होतीस ना की शुभू गेलाय पुण्याला तन्वीला भेटायला. हो, पण शुभू तर पुण्याला गेलाच नाहीये, कारण मी तन्वीला भेटून आले. काय बोलतेस तू? हो, मी भेटून आले तुझ्या बहिणीला. आणि हो, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण कशासाठी? ते तुझ्या बहिणीचं दुसऱ्याच मुलाबरोबर जुळतंय ना. अगं काही काय बोलते? अगं हो, मी भेटून आले त्या दोघांना. पण त्या मुलाला बघितल्यावर मला असं वाटत नाही की हे लग्न काही 6-7 महिन्यावर टिकेल. पण मला काय असे ना, पण शुभू तन्वी बरोबर नाहीये हे मी शोधून काढलं. काय त्यासाठीच ना मी पेढे घेऊन आले तुला भरवायला. घे घे घे, ओपन युअर माउथ. काय ना शरू, मी ना दिसते तेवढी भोळी नाहीये, खूप हुशार आहे मी. शोधून काढलं की नाही? बाई, मी निघू का? OMG, look who is here. आशू 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 आशू, तू इथे काय करतेस? माझं काम होतं म्हणून मी बोलावून घेतलं होतं तिला. व्हेरी नाईस. याला म्हणतात सोने पे सुई धागा.
नाही हो, सुई धागा नाही, सुहागा. सोने पे सुहागा असतं. हो का बसू? अरे असं बोललं पण चालतं, हो की नाही? शरू, तू एक मस्त केलंस, हिला इथेच बोलून घेतलंस. म्हणजे काय ना, मला हिला वेगळं सांगायची गरज पडणार नाही. आशू, ही जी बाई आहे ना, ही खोटं बोलते तुझ्याशी. ही काय म्हणाली तुला की शुभूला पुण्याला पाठवलंय तन्वीला भेटायला. पण शुभू तन्वीला भेटलाच नाहीये. मी स्वतः भेटून आलीये तिला.